श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल का? आरोग्य, प्रेम, शिक्षण आणि प्रवासाच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? चला जाणून घेऊया मकर राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, जबाबदाऱ्या आणि प्रगतीचा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील तर आर्थिक बाबतीतही सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या काळात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा संयम आणि योग्य नियोजन यावर भर दिल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर हा पंधरवडा भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरेल. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याच्या बाबतीत नियमित काळजी घेणं आवश्यक राहील. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीरात चैतन्य राहील. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल मानसिक तणाव कमी करण्यास मदत करेल. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. पाणी भरपूर प्या आणि वेळेवर जेवण करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. वाहन चालवताना घाई करू नका आणि प्रवासात विशेष काळजी घ्या. मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. योग्य दिनचर्या पाळल्यास हा काळ आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात लाभदायक ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. एखाद्या शुभकार्याचे नियोजन घरात सुरू होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. छोट्या कौटुंबिक सहलीचे नियोजन होऊ शकते. संवादातील गोडवा नात्यांना अधिक मजबूत करेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि नवीन जबाबदाऱ्या देण्याची शक्यता आहे. बढती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि अपेक्षित नफा मिळू शकतो. भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. स्पर्धात्मक वातावरणात तुमची मेहनत आणि अनुभव तुम्हाला पुढे नेईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. नियोजनबद्ध कामामुळे अपेक्षित यश मिळेल. हा काळ भविष्यातील मोठ्या प्रगतीसाठी अनुकूल ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा लाभदायक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजनामुळे आर्थिक संतुलन राखता येईल. बचतीवर भर द्या. मोठी खरेदी करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जिव्हाळा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद शांततेने दूर होतील. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव मिळू शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि संवाद स्पष्ट ठेवा. कुटुंबातील मोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. परस्पर आदर आणि विश्वासामुळे वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहील. नात्यातील स्थैर्य मानसिक समाधान देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. वेळेचे नियोजन केल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. नियमित सरावामुळे आत्मविश्वास वाढेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळेल. भविष्यासाठी मजबूत पाया या काळात तयार होईल.
प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. दूरच्या प्रवासातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ होऊ शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी निर्माण होतील. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक ताजेपणा मिळेल. सुरक्षिततेला प्राधान्य द्या. हा प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. उपाय: दररोज भगवान शनिदेव आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ किंवा तेलाचे दान करणे शुभ राहील. गरजूंना मदत करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावा. यामुळे अडथळे कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण हा पंधरवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे योग्य फळ देणारा, जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचा आणि भविष्यातील प्रगतीची दिशा ठरवणारा ठरू शकतो. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील, तर कुटुंबातील सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आरोग्याकडे नियमित लक्ष देणे आणि प्रत्येक निर्णय संयमाने घेणे आवश्यक राहील. शिस्त, चिकाटी आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा यश, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.